हॅलो स्टुडंट, कसे आहेत? उद्या सायन्स फर्स्ट नाही का? तुम्हाला उद्या सायन्स फर्स्टचा पेपर लिहायचा आहे. मोस्ट ऑफ द आन्सर्स yesterday we have seen, today also we will have to recite all these questions from this question paper solution. We get out of 40 फक्त काय करा, लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वांना हे मार्क मिळण्याची शक्यता. आता इथे आपण व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला कार्बोनेट CO3, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. We have seen electronic configuration: sodium, magnesium, potassium, phosphorus as well as chlorine. फक्त त्याचा ॲटॉमिक नंबर पाहिजे. क्लोरीनचा 17 आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? 2 8 आणि रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस सेल. बरोबर ना का नाही? मग ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. टू कम्प्लीट द ऑक्टेट 1 इलेक्ट्रॉन इज रिक्वायर्ड. बरोबर का नाही? देअरफॉर द व्हॅलन्सी ऑफ क्लोरीन इज -1. कारण काय? तो 1 इलेक्ट्रॉन घेतो, 7 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो, घेतो, म्हणून त्याच्यावर -1 व्हॅलन्सी. मग आता बाह्यतम कक्षेवर अवलंबून असतात. KL M असे सेल असतात. 2n² फॉर्म्युल्याने ते आपण तयार करतो. मग कॉपर व्हेसल्स टर्न ग्रीनिश ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ कॉपर नायट्रेट, सायट्रिक ॲसिड प्रेझेंट इन द लेमन. आणि म्हणून ते त्यावर तांब्यावर कॉपर नायट्रेटची रिॲक्शन घडते. काय घडते? रिॲक्शन. आणि मग ते तांब्याचं भांडं हिरवं पडतं, कारण त्याच्यावर कॉपर नायट्रेटची रासायनिक अभिक्रिया घडते. आता या ठिकाणी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द outermost cell is same for all the elements belonging to the same groups have the same valency. Same group and same valency. का? The electronic configuration of the outermost shell is same, सारखंच असतं for all the elements, सर्व मूलद्रव्य बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप, प्रत्येक सारख्याच ग्रुपमध्ये हॅव द सेम व्हॅलन्सी. आणि म्हणून त्यांची सारखीच व्हॅलन्सी असते. सेम ग्रुपमध्ये असल्यामुळे त्यांची व्हॅलन्सी कशी असते, त्यांची संयोजक कशी असते? समान असते. आता या ठिकाणी डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट म्हणजे DC. डिस्टिंग्विश बिटवीन डायरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करंट. पण DC काय आहे? डायरेक्ट करंट वन डायरेक्शन. डायरेक्ट करंट काय आहे? ॲट वन डायरेक्शन, एकाच डायरेक्शनला. डायरेक्ट करंट वन डायरेक्शन. प्रोड्युस्ड सेल. आणि नंतर तिसरं काय आहे? फ्रिक्वेन्सी इज 0. फ्रिक्वेन्सी इज 0. व्हॉट इज द SI युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी? हर्ट्स. आहे का नाही? हर्ट्स तिथे दिलंय. हाय पॉवर लॉस. अल्टरनेटिंग करंट ऑसिलेट्स बाय इलेक्ट्रिक जनरेटर. फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्स, 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी. आणि सुटेबल फॉर लॉंग डिस्टन्स.
ऑसिलेट बिटवीन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, ऑसिलेट बिटवीन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. अशा प्रकारे एक फिगर आहे वॅक्स लेअरची. इथं आयर्न आहे, इथे कॉपर आहे आणि तिथे पुढे लेड आहे. मग वॅक्स लेअर काय आहे? स्पेसिफिक लॅटेंट हीट कपॅसिटी मेटल. स्पेसिफिक लॅटेंट हीट कपॅसिटी मेटल हे सर्व मेटल आहेत. आणि याच्यात तुम्हाला दिसतंय हे खाली थोडं वर थोडं वर, म्हणजे लेड सर्वात वर आहे आणि आयर्न सर्वात खाली कॉपरमध्ये आहे. बघा या ठिकाणी रिॲक्शन आहे CO2 plus H2O, carbon dioxide and water treated with each other give rise H2CO3, carbonic amla, carbonic acid. H2O plus CO2 give rise H2CO3. This reaction is known as, मग ह्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं? गाळलेली जागा तुम्ही बघा. CaSO4 H2O, कॅल्शियम सल्फेट H2O, CaSO4 H2O, याला प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हटले. काय म्हटलेलं आहे? प्लॅस्टर ऑफ पॅरिस. आता इथे कॅल्शियम कार्बोनेट आहे CaCO3. काय रिएक्शन होईल? CaO प्लस CO2, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. दिस रिएक्शन इज नोन ॲज टिंब. मग कोणती रिडॉक्स आहे का ऑक्सिडेशन आहे का कोणती रिॲक्शन आहे ते तुम्ही लिहायचं आहे. कॉपर सल्फेट रिएक्टेड विथ जस्ट कॉपर सल्फेट इज रिएक्टेड विथ झिंक, वी गेट ZnSO4 प्लस Cu. मग कॉम्बिनेशन रिएक्शन आहे की डिस्प्लेसमेंट आहे का डबल डिस्प्लेसमेंट आहे? दिस रिएक्शन इज नोन ॲज टिंब. अशा प्रकारे गाळलेली जागा तुम्ही भरायच्या. या ठिकाणी रिझन 2 आहेत आणि रिॲक्शन पण दिल्यात. ॲसिटिक ॲसिड सायट्रिक ॲसिडचा यूज काय आहे? तर व्हिनेगार बनवण्यासाठी होतोय ना, बरोबर की नाही? आणि कालसुद्धा बरेचसे 25 गुणांचे तुम्हाला प्रश्न दिले, ते उत्तरं पण दिलेले आहेत. चांगला स्टडी करा आणि उद्या चांगला पेपर लिहा. बेस्ट शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. हो, ओके, बाय. व्यवस्थित गुड राहा, आनंदी राहा, एन्जॉय.